NH7 TV न्यूज। वणा नदी संवर्धन समितीच्या आंदोलनामुळे नगरपालिकेचे बिघाड आले समोर। नगर परिषद मुख्याधिकारी यांची शिष्टमंडळाला लेखी माहिती। हिंगणघाट शहरातील 12,000 घरांच्या सांडपाणी वाहणीच्या नाल्या जोडल्या झाल्या असून अन्य घरातील जे पाणी वणा नदीत जात आहे त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे पत्र व्यवहार करून त्या कामासाठी लागणाऱ्या निधींचे अंदाजपत्र निधी आल्यानंतर शासनाच्या निधीतून किंवा नगर परिषदेच्या स्वनिधीमधून सदर काम पूर्ण करण्यात येईल असं आश्वासन नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांनी एका लेखी पत्रातून शिष्टमंडळाला दिले। वणा नदीत गावातील दूषित पाणी जात असल्याने नदी प्रदूषित होत असल्याने वणा नदी संवर्धन समितीने या नाल्यात आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं। यावर नगर परिषद मुख्याधिकारी यांनी 24 फरवरीला या संदर्भात एका बैठकीचं आयोजन केलं होतं, ज्यामध्ये रुपेश लाजूरकर, माजी नगरसेविका शुभांगी डोंगरे, नितीन क्षीरसागर, देवा कुबडे, सतीश धोबे, अशोक मोरे, सूरज कुबडे, वसंत पाल, दीपक जोशी यांनी नगर परिषद प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले। या प्रदीर्घ चर्चेनंतर या शिष्टमंडळाने नगर परिषद अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष घटनास्थळी चालण्याचा आग्रह करून या ठिकाणी सदर प्लांट हा सन 2022 मध्ये झालेल्या पुरामुळे नादुरुस्त झालेला होता। सदर प्लांटची दुरुस्ती 2025 मध्ये झालेली असून 8 दिवसापूर्वी हा प्लांट सुरू होऊन त्यातून 12,000 घरातून निघणारे दूषित पाणी या प्लांट मध्ये येत असून अन्य शहरातील दूषित पाणी हे थेट नदीत जात असल्याचं सिद्ध झालंय। या प्लांटची अजूनही बरीचशी किरकोळ कामे बाकी असून ती पूर्ण झाल्यानंतर घाण पाणी शुद्धीकरण प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी एका पत्रकातून कळवलंय। सदर प्लांट हा पूर्ण क्षमतेने चालवण्याकरता अंदाजित 60 दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली असून या 60 दिवसाच्या कालावधीमध्ये शहरातील नाल्याचे पाणी शुद्धीकरण करून वणा नदीत सोडण्यात येईल अशी हमी नगर परिषद मुख्याधिकारी यांनी एका लेखी पत्रकातून दिली आहे। NH7 TV न्यूज उपसंपादक करीम खान। NH7 न्यूज को लाइक करें, सब्सक्राइब करें और बेल बटन दबाना ना भूलें।